यो यो मंडळी चला तेव्हा. तर मंडळी फायनली चांदे धबधब्याच्या जवळ येला. जशी जशी येतात तशी हार्टबीट वाढत चालली या. पाणीच नाही या. जिरली मंडळी. निसर्गाच्या सानिध्यात बसताना मी त्या नाश्त्याचा आनंद घेता. माझ्या नमस्कार मंडळी, गावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आज रविवार आहे, त्यामुळे आम्ही आज निघाला. एक गाडी पुढे गेली हा तेजस्वानी आणि मी आणि जयतो पाटी आहो. आज निघाला हात होते चाचे धबधब्यावरती. एक्झॅक्ट आपला लोकेशन परफेक्ट भेटत आहे. आम्ही शोधित जात आला. तर चला म्हणते आजच्या प्रवासात करूया. अच्छा लावणी चालू हा. अरे सगळीकडे लपडीत ती होत. आता ड्रायव्हर नाही नसल्यामुळे लफडा. ठेवा तर मंडळी नो आम्ही थांबलाव पावसाचा वाल शिवारीला. आणि मोठं पाऊस येतात म्हणून थांबलाव. एकानं रेनकोट कोणी आणलं नाही. एकाचे सगळे 5 जण. मंडळी पावसामुळे जरा वेळ लागलो मंडळी. तर चला मंडळी आता जवळपास आम्ही धबधब्याच्या जवळ येला. आता आपल्या शोधून काढू अखा तो. तर मंडळी इथून आता आपल्याला राईट मारूचा मस्जिदी टॅरीला. तो बघा त्याच्या ऑलरेडी पुढे गेला. चलो 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 का. तर मंडळी आम्ही आता मसुऱ्याच्या साड्यावरती गेला. आणि आमका अजून लोकेशन गावात नाही. हो मोठा प्रॉब्लेम झाला. जीपीएस च्या आधार येईल आणि याच्या माणसांना सुद्धा विचारून गेला. यो यो मंडळी चला तेव्हा. कौसो होता ना. कौसो साडा गेला. कनाडा गेला. बॅनर लाव. हा अरे अरे हाय घेतात रे. फी घेतात रे. ते पार्किंगची फी घेतात. पहिला पहिला काय नाही वेगळ्याकडे येतात. पहिली चिरेकन होती बघा, जुनी चिरेकन. परत एकदा गुगल मॅपने आमची खोलून पद्धतशीर मारण्यात आली. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर तर मंडळी फायनली आम्ही आता लोकेशन वरती पोहोचला. हे बघा आता पर्यटक गेले धबधब्याची मजा घेऊ. आणि आज संडे असल्यामुळे सगळे जात बरेच पर्यटक येतले. तर तेजस गावकर आपल्याला ज्या चुकला होत्या कसा वाटला. जिरली मंडळी. तर मंडळी फायनली आम्ही इथं येऊन पोहोचला चांदे जवळ खालीचा. तर जाऊया आता थोड्या. तर मानस गावकर कसं वाटते तुम्हाला आज संडे एन्जॉय करताना? बघू आता एन्जॉय करूया. खाली जाऊया आणि बघूया. चला. तर चांदे धबधब्याचा बॅनर इकडे मारलेला आणि इकडे हॉटेल. तर मंडळी फायनली चांदे धबधब्याच्या जवळ येला. जशी जशी येतात तशी हार्टबीट वाढत चालली या. आपले पाणीच नाही या. आम्ही पाऊस पडता म्हणून इल्ला पाशीच नाही. गाईज चांदेर वॉटरफॉल. मी लय येऊ नको कोणी. नाही थोडं जास्त
तर मंडळी आमचं येऊन पचको झालो अक्षरशः. मंडळी अक्षरशः पचको झालेलो अक्षरशः. एवढा वाईट वाटला ना वाद विचारे. एक्साइटमेंटची चांदेर धबधब्या जवळच भरतगडा. चांदेर धबधब्यावर निघाला होते आम्ही भरतगडावरती जाऊ. जवळच असल्यामुळे म्हटलं जाऊन येऊया. तर मंडळी आम्ही आता येऊन पोचलो होते भरतगडावरती, जो की असा मसुरे गावामध्ये. आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकतास. तर ह्यो जास्त फेमस नाही हा, म्हणून आम्ही जात होतो चांदेर वॉटरफॉलला. तिकडे पॉसिबल नाही झाला म्हणून आम्ही आता येऊन पोचलो होते भरतगडावरती. तर चला आज भरतगडाची माहिती घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला. तर मंडळी आम्ही आता किल्ल्याच्या प्रवेशद्वार बनवलेला वाटतं, खालीच बनवलेला. तर खालीच बनवलेल्या प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश करता. आमचं जवळ किल्ला असून आम्ही येऊ शकलो नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. तर चला मंडळी गडा पण एक्सप्लोअर करूया. भरतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावात स्थित आहे. आणि या किल्ल्याची स्थापना 17व्या शतकामध्ये 1701 साली फोंड सावंत यांनी कालावलच्या खाडीचं संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला. आणि हा किल्ला समुद्र सपाटीपासून 75 मीटर व 210 फूट उंच आहे. गड आयताकृती असून गडाची तटबंदी सुमारे 17 ते 18 फूट उंच आहे. गडावरती 200 फूट खोल विहीर आहे व त्याच्या तळाशी गुप्त दरवाजा आहे असं सांगितले जाते. तर म्हणजे इकडे एक मंदिर आहे. काय कसलं मंदिर आता बघूया. आणि इकडे वर जाऊ वाट आहे. आणि पहिले वाटे बघ कशा असायचे. हा जसं आपल्याकडे जिनो असता असे वाटे. देवा रे मंदिरा तर म्हणजे मंदिराच्या पाया पड्या. आणि आपण आता चलती जाऊ. गडावरती श्री सिद्ध महापुरुषाचं मंदिर आहे. मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतला आणि आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. अर्ध्या तासानंतर. तर मंडळी आम्ही आता वर्धम हॉटेलला येला. वडापाव आणि समोसा घेतला आणि आम्ही आता निघाला श्रीगडवरती जाऊ. तर चला मूड ऑफ झाला तर मूड ऑफ करू, ऑन करूया. चला. तर मंडळीनं अक्षरशः मूड ऑफ झालेलो. मूड ऑफ 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 म्हणजे धबधब्यांका पाणीच नाही. आता आमच्या गावातील वॉटरफॉलला येला. बघूया आता काय परिस्थिती आहे ती धबधब्यांची. तर मंडळीनो आवाज येता ना म्हणजे वॉटरफॉलला पाणी आहे. वाव आता येतली मजा. अब आएगा मी व्हिडिओ माझा. आणि टोमलेला मंडळी वॉटरला. तर मंडळी तुम्ही आतापर्यंत जो वॉटरफॉल बघितला असताला तो नॉर्मल आमच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघितला असताला. हिडन वॉटरफॉल पैकी आमचं एक सिद्धगडचं वॉटरफॉल. तर चला जाऊया मंडळी वॉटरफॉलला. तर मंडळी बघा अडचणीतला वाटा सोयीन येऊ गया. शोधित येऊ गया. मंडळी बघा उगाच फिरता अडचण. मी बोलत गेलोय फ्लो मध्ये तर पुढेच गेले. हे मग आमचं हा तिच्याकडेच बाबा ते का घ्यावा तो. तर मंडळी नो वॉटरफॉल जाऊया जा. वर सगळं बॅगे बिगे नको वरलाच. आधी वडापाव खाऊन घेऊया. यो राक्षस. तर मंडळी यो असा आमच्या गावातील एक वॉटरफॉल जो की कोणाला माहिती नाही. मंडळी सगळ्यांनी आता समोसा आणि वडापाव खाऊ घ्या. निसर्गाच्या सानिध्यात बसताना मी त्या नाश्त्याचा आनंद घेता. माझ्यासोबत शिवम, तेजस, मानस, चैतन्यसारखे आमचे पोरगे आहोत. तर आमची अशीच कंटिन्यू रविवारी एक ट्रिप निघात. आणि ट्रिप निघाली की एक ब्लॉग तर कंटिन्यू असतोच. तर चला मंडळीनं आता नाश्त्याचा आनंद घेऊया.
तर मंडळी आजची ट्रिप आमची पूर्ण झालेली आहे. तर तुमका व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि स्वयं राहा.